दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातनं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. त्र्यंबकेश्वर समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने तीर्थावर स्नान व पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून मार्गस्थ होताना या पालखी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या समाधीची राज ठाकरे यांच्याकडनं आरती करण्यात आली. तसेच महादेवाच्या मंदिराचेही ठाकरे यांनी यावेळी दर्शन घेतले. राज ठाकरे त्र्यंबकेश्वर येथे दाखल होताच मनसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. राज ठाकरे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ मंदिरात पूजाविधी करण्यात आले. त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी जय हरी विठ्ठलच्या गजरात हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. निवृत्तीनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून राज ठाकरे यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करताना मंदिरात भाविकांना दर्शन बंद करण्यात आले होते. मात्र त्यांनी स्वतः भाविकांना दर्शनासाठी सोडण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या. शिंदे साहेब ड्रम आहे मागं, मीडिया मागं ड्रम आहे, मागं ड्रम आहे. विकी अरे झुमकर विकी झुमकर ना चला 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 मित्रांनो सहकार्य करा. बाबू बाबू एक लाख नका करा. म्हणायचं येत आधी अंतरो म्हणायचं येत आधी अंतरो गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा आनया पूजया सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज खाली